अवंतिका या मालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे मी अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही अधिक मोकळी होत गेले। मी अंतर्मुख होते ती जरा बदलले आणि अधिक धीट खंबीर झाले असं मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले। अवंतिका या सन 2000च्या दशकात दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होणाऱ्या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेचा कळस गाठणारी व मराठी रसिक मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणून झी मराठीवरील अस्मिता चित्रनिर्मित अवंतिका या मालिकेची ओळख आहे। मार्च 2005 मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला। या घटनेस आता 20 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील आशुतोष देशपांडे व प्रसाद कामत यांच्या पुढाकाराने PYC इंदू जिमखान्याच्या सहकार्याने सदर मालिकेत काम केलेल्या प्रमुख कलाकारांना एकत्र आणून मालिकेसंबंधी आठवणी जागवणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। PYC इंदू जिमखाना येथे हा पुनर्मिलन सोहळा रंगला। या सोहळ्याला मृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, सुलेखा तळवळकर, सारिका निलाटकर, रोहिणी निनावे, स्वाती राजे, प्रसाद कामत, दीपा लागू, शुभांगी दामले, वंदना वाकनीस, दिग्दर्शक गजेंद्र आहिरे, वृंदा आहिरे, राहुल मेहेंदळे, राधिका काकतकर, अशोक शिंदे, बालकलाकार सार्थक केतकर, श्रीराम पेंडसे, आशुतोष देशपांडे, अनुराधा जोशी आदी पडद्यावरील व पडद्यामागील कलाकार उपस्थित होते। RJ श्रुती यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। मृणाल कुलकर्णी अवंतिका मालिकेच्या आठवणी जागवताना म्हणाल्या, आपली फसवणूक आणि प्रतारणा झाल्याचे लक्षात आल्यावर आणि त्या धक्क्यातून बाहेर आल्यावर अवंतिका जेव्हा घर सोडण्याचा निर्णय घेते तो भाग मला जवळचा वाटतो। तो माझा आवडता सीन आहे। या प्रसंगात अवंतिका सेल्फ मेड होते। ती धीट, खंबीर, ठामपणे निर्णय घेणारे होते। या मालिकेतील कुठलीही व्यक्तिरेखा कृष्णधवल रंगात न रंगवता पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ग्रे रंगछटेत रंगवल्या होत्या। संदीप कुलकर्णी म्हणाले, या मालिकेच्या निमित्ताने माझी स्मिताताईंशी प्रथमच भेट झाली। मालिकेतील दीपाताई लागू यांच्यासोबतचे प्रसंग मला आजही आठवतात। सुबोध भावे म्हणाले, मला सेटवरचा पहिला दिवस लख्ख आठवतो। मी नवीन होतो। मालिकेतील अनेक ज्येष्ठ कलाकारांचा सहवास, ते वातावरण हे सारे खूप शिकवणारे होते। पुष्कर श्रोत्री यांनी मालिकेदरम्यानचे काही किस्से सांगितले। सुलेखा तळवळकर म्हणाल्या, लोक आपल्या मालिकेतील व्यक्तिरेखांसोबत भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात, याचे भान या मालिकेच्या निमित्ताने आले। पटकथाकार रोहिणी निनावे म्हणाल्या, स्मिताने मला प्रथम स्नेहलता दसनूरकरांची कथा दिली। ती मूळ कथा 15 पानांची होती, पण मालिकेसाठी त्यात भर घालणे गरजेचे होते। अनेक व्यक्तिरेखा नव्याने निर्माण कराव्या लागणार होत्या। या सर्व प्रक्रियेत स्मिताने माझ्यावर विश्वास ठेवला। संवाद लेखिका स्वाती राजे यांनी पत्रकारितेची पार्श्वभूमी उपकारक ठरल्याचा उल्लेख केला। कथानकामध्ये नंतर अनेक नवी पात्रे येत गेली, नवे ट्रॅक आले। मला लेखनाची मोकळीक दिल्याने अधिक चांगले काम करता आल्याचं त्यांनी सांगितलं। पहिल्या 2-4 एपिसोडमध्येच मारायचं बिरायचं मला वाटलं हे काय मला झेपणार नाही। मी स्मिताताईला म्हटलं तसं, स्मिताताई ही खूपच, तर ती म्हणाली, अगं ही मुलगीच तशी आहे, ही अवंतिका आहे आणि ती मागे बघणारच नाही, खोडी काढली की जाऊ दे बाई आपण कशाला बोलायचं, अशी नाहीच आहे ती। त्यामुळे तू पहिलं ते तुझ्या डोक्यातनं काढून टाक आणि तू जशी नाही आहेस तसं वागायला सुरुवात कर। आणि मग मी एक एक्सरसाइज केला की असा कधी सीन आला ना तर मी डोळे मिटायचे आणि स्मिताताई आता काय कशी वागेल किंवा काय करेल असं मी इमॅजिन करायची आणि ॲज अन एक्सरसाइज मी ते सुरू केलं आणि मग थोड्याच वेळामध्ये मला ते जमलं। ऑल्सो तोपर्यंत हिंदी मालिकांमध्ये काम केल्यामुळे असेल कदाचित, पण मराठीमध्ये ना एव्हरीबडी नोज एव्हरीबडी असं एक खूप छान वातावरण असतं, तसं हिंदीमध्ये नसायचं की आपलं आपलं काम केलं, माझे किती सीन्स आहेत ते करायचं, आपलं आपलं घरी जायचं। पण मराठीमध्ये ते एक वातावरण मला अवंतिकामुळे एक्सपिरियन्स करायला मिळालं। हळूहळू मी मोकळी होत गेले, माणूस म्हणून, अभिनेत्री म्हणून, आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा बदल मला वाटतो अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून अवंतिकाने माझ्यात काय क्या बात आहे। सो व्हेन आय लीव द हाऊस, जेव्हा मला कळतं की एकदा काहीतरी एक लग्न, मी अतिशय पंजाबी कपडे का घातले होते मला आज आठवलं, अच्छा पंजाबी कपडे आणि असं पण कोणाच्या तरी लग्नाला मी गेले असते आणि मग माझ्या एका मुलाला काहीतरी आजार पडली म्हणून मी परत येते आणि दार उघडते तर मला माझ्याच बेडरूममध्ये हे दोघं एकत्र दिसतात आणि मला शॉक बसतो आणि त्या शॉक नंतर तो शॉकमधून ॲब्सॉर्ब करायला मला अनेक दिवस लागतात आणि मग त्यातून जेव्हा मी बाहेर येते तेव्हा मला वाटतं मी तिला सुद्धा सारिकाला पण जाऊन भेटते आणि नंतर मी ठरवते की मला नाही इथे राहायचं। आणि द बिगेस्ट शॉक फॉर मी इज की मी सोडून या घरातल्या सगळ्यांना माहिती होतं आणि कुणीही नाही सांगितलं, कुणाला असं हिंट पण करावंसं नाही वाटलं की ही घरात आपल्या राहते मुलगी, हे तुझ्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे, तिच्यावरही अन्याय झाला आहे की तिच्याशी लग्न न करता तुझ्याशी केलं आहे
आणि आता तुला मुलं झाली आहेत, त्यानंतर तुझा नवरा अगेन ही सीइंग हर, आणि हे सगळं चालतंय की असं कोल्हापूरमध्ये चालतंय की. पहिला दिवस काय घडलं होतं पहिल्या दिवशी? काहीच घडलं नव्हतं. पण पहिल्या दिवशी तू सेटवरती जातोस आणि तू ज्या ज्या लोकांचं काम बघत 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 तुला असं वाटतं की आपण चांगलं काम करावं, ती सगळी मंडळी तुला एकाच वेळेस आजूबाजूला दिसायला लागतात. डॉक्टर गिरीश ओक असतात, स्मिता तळवलकर असतात, मृणाल असते, पौर्णिमा होती. पौर्णिमा तेव्हा खूप काम करत होती. शर्वाणीला आय थिंक शर्वाणी मी पहिल्यांदाच भेटलो तेव्हा. पण बाकी सगळी मंडळी खूप काम करत होती, खूप उत्तम काम करत होती. डॉक्टर गिरीश ओकांची नाटकं मी पाहिली होती आणि प्रचंड भारावून गेलो होतो त्यांचं काम बघून. स्मिताताई बरोबर मी पेशवाई केली होती, अवंतिकाच्या आधीची एक मालिका त्यांची. आणि मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने तिला आणि संजय सुरकर दोघांनी प्रचंड मिस करतोय, कारण हे सगळं त्यांचं आहे. अस्मिता चित्र आणि त्याच्या माध्यमातून केल्या गेलेल्या सगळ्या कलाकृती आणि त्याच्या पाठीमागचं प्रचंड फोर्स आणि ताकद स्मिताताई होती. एका स्त्रीकडे बघितल्यानंतर किती प्रचंड प्रमाणात ताकद तिच्यात असू शकते हे स्मिताताईकडे बघितल्यानंतर कायम लक्षात यायचं की एकाच वेळेस ती तिचं घर सांभाळायची, ती शूटिंग सांभाळायची, एकाच वेळेस तिचं अजून कुठलं काम चालू असेल ते सांभाळायची, प्रोड्युसर म्हणून सांभाळायची, ॲक्टर म्हणून सांभाळायची, प्लस तिचं चित्रपट महामंडळाच्या अनेक काही गोष्टी चालू होत्या तेही ती बघत असायची. रोहिणीबरोबरची चर्चा, चॅनलबरोबरची मीटिंग, आणि हे सगळं करून सुद्धा इथे 5 पैसे का नाही वाचवलेस तू, हेही तिच्या लक्षात असायचं. त्यामुळे अशा लोकांबरोबरचं पुढचं अनेक दिवस मला काढायचे आहेत आणि त्याच्यात ही सगळी मंडळी आहेत ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे त्या दिवशी काही घडलं नसतं तरी सुद्धा चाललं असतं, कारण काही न घडताना तेव्हाच खूप काही घडत असतं. तेव्हाच तू खूप काही शिकत असतोस, तू लोकांना बघत असतोस, त्यांच्याकडनं आत्मसात करत असतोस. त्यामुळे त्या सेटवरचा पहिला दिवस हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय दिवस होता.